प्रेम लग्नानंतरचे पार्ट 7. बाहेर एकटा सागर भेटला पाहून बाबा विषय काढतात. सागर, सायली थोडी हट्टी आहे आमची, तिला सांभाळून घेशील? तिला आम्ही कधी हात नाही लावला आणि ती हट्टी होत गेली. अहो काय बोलताय बाबा, काय आहे? आम्हाला अजूनही जे जमत नाही ते तुला जमते. तू तिला छान हँडल करू शकतोस, पण आशा आहे तेवढीच काळजी देखीलही घेशील लग्नानंतर. म्हणजे आमची काळजी मिटली बघ. तिची एक काळजी आहे रे आम्हाला, तिचा असा स्वभाव. तुम्ही नका काळजी करू बाबा, मी नेहमीच असेन तिची काळजी घ्यायला, मग काही टेन्शन नाही. बाबा म्हणेपर्यंत पुन्हा बेल वाजली. पाहतात तर आई आली होती. अरे सागर, तू कधी आलास? ही सायली काय करते मग? आई म्हणाली. मी काही 5-10 मिनटे झाली असतील येऊन. सायली, ए सायली. आई हाका मारत बेडरूममध्ये जाऊन पाहू लागली तर ती आंघोळ करत होती. अगं ही काय आंघोळ करायची वेळ आहे? काय मुलगी आहे ही? आई बाहेर येत म्हणाली. तिला जाऊ दे, तू कॉफी घे, मी बनवलेली. बाबा असे म्हणत सागरकडे पाहून डोळे मिचकावतात. तसा तो हसतो. बरं चला, मी निघतो, सागर म्हणाला. अरे सायलीला भेटलास ना? आईने विचारले. हो भेटलो. तो लगेच निघून जातो. ही आत्ता का आंघोळ करते पण? तो आलाय तर साधं बाहेर तरी येऊन बसायचं होतं, एवढंही कळत नाही, आई म्हणाली. अगं तिला कलर लावायला आलेला असणार, तो लावला असणार, मग गेली असेल आंघोळ करायला, बाबा म्हणाले. काय, त्याने कलर लावला? तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे ती, आई म्हणाली. पण लावला असणार त्यांनी. कसा भेटला ना शेरात सव्वा शेर. त्या दोघांनाही हसू येतं. त्याच्या वाटे जा नाहीतर नाही जाऊ नका, पण माझ्या नाकी न आणलेत नुसते याने. मुद्दाम आवडत नाही तेच करतोय ना. आता तुला नेक्स्ट टाइम सोडतच नाही, काहीतरी करायला हाच हवं याचं. सायली आंघोळ करून येताच विचार करत इकडं तिकडं फिरत होती. काय करावं हे पण सुचत नव्हते. पण मी त्याचा एवढा द्वेष का करते? आता तर लग्न होणार आहे आमचं. कधी स्वप्नात पण विचार आला नव्हता की त्याचे स्थळ मला येईल आणि तोही हो म्हणेल. पण ते कॉलेजमधले दिवस आठवले की खूप चिडचिड होते माझी. सगळा राग त्याच्यावरच निघतो. एक वेळ अशी होती की तेव्हा मला तो आवडू लागलेला, पण ती नताशा आठवली तरी डोकं गरम होतं माझं. सायलीत थांबव स्वतःला, विचार नाही करायचा तिचा. त्यापेक्षा ना मूवीज पाहत बसते, म्हणजे असे विचार येणार नाहीत. स्वतःच्या विचारांना बाजूला सारत तिने तिचे मन दुसरीकडे गुंतविले. सागर, सायलीचे बाबा म्हणाले ते ऐकतो तसं त्याला गिल्टी वाटू लागलं होतं. त्यांना तिची काळजी वाटणं साहजिकच आहे हे त्याला कळत होतं. आणि तसंही ज्या हेतूने तिच्याशी लग्न करायला तयार झालेला तो आपोआप मागे पडू लागलेला. कुठेतरी विचारत मनातून ती आता आवडायला लागली होती. विचारात त्याने पुन्हा रोहितला कॉल लावला. हाय रोहित, अरे खूप टेन्शन आलं यार. असं वाटते मी फसवतोय कोणाला तरी. आता रे काय झालं अचानक? तिच्या घरी गेलो होतो आज, तर तिचे बाबा मला म्हणत होते ती थोडी हट्टी आहे, पण तूच चांगलं हँडल करू शकतोय तिला, पण पुढेही तिची काळजी घेशील. कोणत्याही आईवडिलांना असं वाटणं साहजिक आहे ना. हो बरोबर आहे. मग काय, उगाच गिल्ट वाटते मला. रोहित खरं सांगू, एंगेजमेंट झाली त्यानंतर मी तसा नाही हेट करू शकलो तिचा. आय थिंक आय एम लाइकिंग हर. काय? मग बरं झालं की. मग तर कुठे फसवतो आहे तू तिला? अरे पण तिच्या डोळ्यात फक्त हेट दिसतो मला. मला नाही वाटत तिला माझ्याबद्दल काही वाटेल. सांगता येत नाही, पण पुढे वाटेलही ना. माणूस थोडाच तसाच राहतो, ती पण चेंज होईल. पण तुला वाटतं ती बदलेल? कारण आपण कॉलेजमध्ये असल्यापासून दिसणारा तिरस्कार अजूनही तिच्या डोळ्यात दिसतो मला. मला कळत नाही एवढा काय हेट करते माझा. आणि खोड्या तर तीच काढायची कॉलेजमध्ये असताना. नो आयडिया, तिलाच विचार. एक काम कर ना, तू बोल तिला तुझ्या मनातलं. तसंही लग्न होणारेच ना तुमचे. तिला सांग पाठीमागचे विसरून जा म्हणून. काय? मी नाही,
मी नाही बोलणार. पाहू आणखी काही दिवस, वाट बघूया. ओके, बट डोंट टेक टेन्शन. एक सांगू, ती पुन्हा भेटली म्हणजे यातही काहीतरी असणार. उगाचच असं होतं का? यू मीन डेस्टिनी? हो, असंच काहीसं. ओके, लेट्स सी. बरं, थँक्स यार. बाय. मी करेन नंतर फोन तुला. बाय. त्या दिवशी सॅटर्डे होता. तिला सुट्टी होती. दिवसभर कधी आराम तर कधी मूवी पाहत तिने दिवस घालवला. 4 वाजण्याच्या सुमारास सागरचा फोन येऊ लागला. हां, काय आहे बोल, सायली म्हणाली. काही नाही, तू तयार राहणार आहे, आपण पार्टीला जातोय. काय? कसली पार्टी? मी नाही येणार तुझ्यासोबत कुठल्याही पार्टीला. अगं वेडी आहेस का गं तू? तू तयार राहा, मी येतोय न्यायला. मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला माहिती आहे तू कशी पार्टी देणार आहे ते. मी पाहिलं आहे माझ्या बड्डेला. अगं आता तसं काही नाही आहे, माझं ऐकून तर घे. नाही म्हणजे नाही, मी ठेवते फोन. सायली खरंच फोन ठेवून देते. तसा तो तिच्या बाबांना फोन लावून सांगतो. मग बाबा तिला खोटंच सांगतात की तयार राहा, आपल्याला पार्टीला बाहेर जायचं आहे. तशी ती पटकन छान आवरून तयार राहते. काहीच वेळात सागर देखील तिच्या घरी पोहोचतो. ती आवरून बाहेर येते. बाबा, आवरले मी, चला ना. कुठे जाणार आहोत आपण? आपण नाही, तू आणि सागर जात आहात, बाबा म्हणाले. काय हो बाबा, तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागलात. हा सुद्धा येऊन बसला इथे. मी सांगितलं होतं ना रे तुला की मला यायचं नाही तुझ्यासोबत. बाबा, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बड्डेला कसं केलं होतं यांनी. अगं हो, पण आता तसं काही नाही. माझ्या ब्रोचा बड्डे आहे तर त्याने पार्टी दिली आहे. तो म्हणाला मला तुला पण घेऊन ये. सागर म्हणाला. माझा नाही विश्वास तुझ्यावर, सायली म्हणाली. सायली, अगं असं बोलतात का होणाऱ्या नवऱ्याला? आई म्हणाली. 1 मिनिट, तुला खोटं वाटते ना? ठीक आहे, वेट. तो तिच्या मोठ्या भावाला व्हिडिओ कॉल करतो आणि तिच्याजवळ जात समोर फोन धरतो. तर तो फोन उचलतो. ती हाय करते तर तोही करतो. अरे कुठे आहात तुम्ही? निघा ना सागर, वी आर गेटिंग लेट. समोर त्याचा भाऊ बोलत होता. हो अरे निघतोय, मला ॲड्रेस पाठव, आम्ही पोहोचतो तिथे. सायली, हाय, कशी आहेस? लवकर या ना. निशाही सोबतच होती. हो निघतोय आता, चला ठेवतो, बाय म्हणून कॉल डिस्कनेक्ट करतो. आता वाटलं खरं. आता निघूयात का? हो. चला आई बाबा, मी सोडतो तिला, डोंट वरी, असे म्हणतच तो तिला घेऊन जातो. कारमध्ये बसताना तिला म्हणतो, तुला तर विश्वास नाही ना माझ्यावर? हो. मग त्या दिवशी तू तसं वागला नसता तर हे झालंच नसतं ना. धन्य आहेस तू. हां, बरं झालं इथेच भेटलीस. आणि तू सुद्धा इथेच भेटलास ना. सायलीला थोडं आश्चर्य वाटले, पण तो तिरकस बोलत होता तरी तिला त्याचा आज म्हणावा एवढा राग येत नव्हता. चक्क खोटं बोलला नव्हता आम्हाला हा. न जाणे तिची नजर सारखी त्याच्याकडेच जात होती. हे आज काय होते मला? काही वेळाने ते एका हॉटेलसमोर होते. रस्ता क्रॉस करून जावं लागणार होतं. तो फोनवर भावाला पोचण्याचे सांगत होता आणि ती विचारातच रस्ता क्रॉस करू लागलेली. समोरून भरधाव गाडी जात होती आणि त्याने तिला हाताला धरून ओढले. काय विचार काय आहे तुझा? सॉरी, ते लक्ष नव्हतं. ती नजर चुकवत बोलली. मग ते देणार कोण? मी. तो तिच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करत होता आणि पहिल्यांदा त्याचं असं केअरिंग वागणं तिला आवडत होतं आणि तो विचार करत होता, ही चक्क आज सॉरी म्हणाली. काहीतरी वेगळेच घडते आज, जे एक्सपेक्टही केलं नव्हतं. आज जाताच निशा तिला येऊन भेटली. हाय, किती वेळ, आम्ही केव्हाची वाट पाहतोय, निशा म्हणाली. मला तर वाटलं आता पार्टी झाल्यावर येताय तुम्ही. काय सागर? रमेश म्हणाला. बरं आलोय ना आता, सांग काय करायचं आहे. हे बघ, वरती एक हॉल आहे, तिथे माझे काही फ्रेंड्स आलेत, काही यायचे आहेत.
तर आम्ही ते येईपर्यंत इथेच थांबतोय. फक्त पार्टी सुरू होईपर्यंत त्यांना पाहशील. रमेश म्हणाला. ओके, डन. चल सायली. तो तिला पकडून वर निघाला, एक कपलसारखं. आणि सायलीला आज कशाचाही प्रॉब्लेम नव्हता. सायली म्हणाली, मला हा आज चक्क. ती वर जातानाही त्याच्याकडेच पाहत होती. वर गेल्यावरही त्याने ॲज अ फियान्सी म्हणून ओळख करून दिली त्याच्या भावाच्या मित्रांना. रोहित पण आलेला. हाय, बरा आहेस ना सागर? रोहितने विचारले. मला काय झालं आहे? सागर म्हणाला. हाय सायली, कशी आहेस? मी छान, तू? तिने स्माईल केलं आणि त्यालाही खरं वाटत नव्हतं. अजून तरी बरा आहे, ती खीर खाल्ल्यापासून. तो हसत बोलला आणि तिलाही हसू आलं. ॲक्च्युली सॉरी, ती म्हणाली. आणि रोहित सागरला खुणावत होता. आज एवढा बदल कसा काय झाला हिच्यात? त्याने फक्त माहिती नाही असा इशारा केला. सगळे जमल्यानंतर केक कट करणार होते. केक कट केला गेला आणि निशाने तो रमेशला खाऊ घातला. त्यानंतर सागरने सुद्धा तो त्याला खाऊ घातला. कम ऑन एव्हरीबडी, नाव यू कॅन डान्स विथ युअर पार्टनर ऑल्सो. एन्जॉय एव्हरीबडी. रमेशने अनाऊन्समेंट केली. तसे सागर आणि सायली दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेचच नजर फिरवली तर समोर निशा आणि रमेश. काय माझ्याकडे काय पाहतो आहेस तू? तुम्हा दोघांनाही म्हणतोय मी, कम ऑन. रमेश सागर सायली दोघांनाही म्हणत होता. निशा सायलीला आणि रमेश सागरला एकमेकांसमोर घेऊन आले. त्यांना काही ऑप्शन नव्हताच. बॅकग्राऊंडचा गाणं चालू होतं. सगळेच कपल डान्स करत होते. डान्स करताना सायली मात्र त्याच्याकडे पाहत नव्हती. तिला भीती वाटत होती की ती त्याच्या डोळ्यात हरवेल. कधीतरी नजरानजर होताच ती फक्त स्माईल करत होती. तो मात्र तिच्या मनात काय चालले हे जाणून घेऊ इच्छित होता. पण ते मात्र ती पाहत नसल्याने कळायला मार्ग नव्हता. काही वेळ डान्स करून सगळे बाजूला झाले. सगळेच त्याचे फ्रेंड्स जेवायला गेल्यानंतर सायली, निशा, सागर आणि रमेश हे देखील खाली जेवणाच्या ठिकाणी गेले. बोलता बोलता निशाने नेमका विषय काढला. काय भाऊजी, तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होतात, बोलला नाही आम्हाला? ती असं बोलताच दोघांनी एकमेकांकडे पाहिले. ते हो होतो, पण एवढी ओळख नव्हती, सागर म्हणाला. काय सांगतो सागर, मग नताशा पण माहिती असेल हिला, हो ना सायली? रमेश सायलीला म्हणाला. आणि नको तिचा विषय निघताच सायलीला चिड येत होती. पण नॉर्मल राहत ती. नाही, मी नाही ओळखत तिला. कसं काय? पण मला एक कळत नाही, समीक्षा तुझी बेस्ट फ्रेंड कशी ओळखते सागरला? निशाने विचारले. हो, होती ओळख, पण बोललो नव्हतं कधी सायलीसोबत एवढं. समीक्षाशी बोलायचो ना, त्यामुळे, सागरने खोटेच सांगितले. त्या निघालेल्या विषयामुळे एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले ते पुन्हा दूर जायच्या वाटेवर आले. म्हणजे सायली तरी. तिला जेवायची इच्छाच निघून गेली. थोडं कसं तरी खाऊन ती उठू लागताच, सायली तू नीट जेवलीस का गं? निशाने विचारले. हो, माझं झालंय, मी आलेच. ती स्माईल करत निघून गेली. आत्तापर्यंत सागरकडे ओढ घेऊ लागलेलं मन पुन्हा माघारी फिरू लागलेलं. सागरने सायलीला सोडायला त्याची कार स्टार्ट केली. ती एकदम शांत बसलेली. त्याच्याही लक्षात आलेलं की कॉलेजमधील विषय निघताच तिचा मूड गेला. कार रस्त्यावर धावत होती आणि आतमध्ये नीरव शांतता. त्यालाही कळत नव्हतं काय बोलावं. एवढ्यातच ती म्हणाली, नताशा कुठे असते? काय? आता ती का आठवली तुला? त्याला वाटलं ती अचानक तिच्याबद्दल विचारते. तिला काहीतरी त्याच्याबद्दल वाटू लागलेलं दिसते. तर चला, आता जळवायला चान्स मिळतोय. तुझी गर्लफ्रेंड सोडून तू माझ्याशी का लग्न करतो आहेस? मला कळायला हवं सागर. ओ, असं आहे का? ओके, पण तिचं लग्न झालं. ती इथं नसते, परदेशात स्थायिक झाली आहे, असं याचं उत्तर आहे. आणि आता सध्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. आपलं तर पटतही नाही, पण माझ्याशी लग्न का करतो आहेस तू? करतोय,
कोणाशी तरी करायचं तर तुझ्याशी करतो आहे. सिंपल. तुमचं दोघांचे होते तर तिने लग्न का केलं ते तर तुला माहीत असेल ना, कारण तुझीच फ्रेंड होती ती. 1 मिनिट सागर, ती माझी फ्रेंड नाही ना नव्हती. ती फक्त एक चिटर आहे. ती जरा जास्तच मोठ्याने बोलली.